नमस्कार मित्रांनो. जसजसा आपण विकास साधत गेलो, माणूस निसर्गापासून दूर होत गेला, त्याच्या सवयी बदलत गेल्या आणि परिणाम झाला अनेक आजारांना निमंत्रण. या सर्व आजारांचं मूळ एका मुख्य आजारात दडलेलं आहे. त्या आजाराचं नाव आहे ऍसिडिटी. यावर अनेक उपाय करूनही ही ऍसिडिटी बरी होताना दिसत नाही. ऍसिडिटी का होते हे जर आपण समजून घेतलं तर ऍसिडिटीचं मूळ कारण आहे आपलं खानपान आणि जीवनशैली. ऍसिडिटी झालेल्या व्यक्तीला नीट जेवण करण्यास इच्छा होत नाही, छातीत जळजळ होते, बऱ्याच वेळेस आंबट पाणी पडतं, कोणाशी नीट बोलावं वाटत नाही, अस्वस्थता वाटते, डोकं दुखतं, बऱ्याच वेळेस तापही येतो आणि एक ना अशा अनेक कारणामुळे माणूस अस्वस्थ होऊन जातो आणि ऍसिडिटीमुळे आपल्या कामावरही परिणाम होतो. सर्व आजारांची जर्नी जर काही असेल तर ती आहे ऍसिडिटी. ही ऍसिडिटी का होते हे जर आपण समजून घेतलं तर आपण या ऍसिडिटीचं योग्य ते नियोजन करू शकतो. आजकाल जंक फूड खाण्याची जी पद्धत आली हे ऍसिडिटीचं मूळ कारण. सर्वप्रथम जंक फूड टाळलं पाहिजे. पिझ्झा, बर्गर असे पदार्थ हे पचण्याला अत्यंत कठीण असतात. पोटात ते पचण्याऐवजी सडतात आणि त्याच्यातून तयार होतं पित्त आणि तेच आपल्याला त्रास देत असतं. बऱ्याच जणांना सकाळी सकाळी तळलेले पदार्थ, भजे वगैरे खाण्याची सवय असते. ती सवय आपण टाळली पाहिजे. जवळजवळ प्रत्येक घरात दिवसाची सुरुवात होते चहाने. चहा रिकाम्या पोटी घेणं अत्यंत हानिकारक आहे. त्यामुळे पोटात ऍसिड वाढतं आणि आपल्याला ऍसिडिटीच्या समस्येला सामोरं जावं लागतं. चहा, कॉफी हे सकाळी टाळावे. जर तुम्हाला घ्यायचंच असेल तर सकाळी काळी चहा घेऊ शकता आणि त्यामध्ये तुळशीची पानं, अद्रक, दालचिनी अशा प्रकारचे आयुर्वेदिक मिश्रण तयार करून एक आयुर्वेदिक आणि हर्बल चहा तो बनतो. तोही काहीतरी खाल्ल्यानंतरच घेतला पाहिजे. आणि सर्वोत्तम जर सकाळची सुरुवात तुम्हाला चांगली करायची असेल, चहा ऐवजी तुम्ही 1 किंवा 2 कप थंड दुधाने करू शकता. हे आरोग्यासाठी अत्यंत उत्तम आहे. नाश्त्यामध्ये तुम्ही मोड आलेले धान्य, फळं, सलाड, त्याचप्रमाणे ज्यूस घेऊ शकता. जर तुम्हाला पदार्थच खायचे असतील तर उपमा, शिरा आणि मोड आलेल्या धान्याची उसळ वगैरे पदार्थ जर आपण घेतले तर तुमच्या आरोग्याला ते अत्यंत फायदेशीर होतात. जेवणामध्येही आपण सात्विक जेवण म्हणजेच जेवण करण्याच्या अगोदर कमीत कमी 1 प्लेट सलाड जर खाता आला तर अति उत्तम असतं. मसालेदार पदार्थ, तेलकट, तिखट हे पदार्थ टाळावेत. मांसाहार करत असताना चिकन आणि मटन जर तुम्ही घेत असाल शक्यतोवर ते टाळावे. जर आपल्याला टाळणं शक्य नसेल तर रात्रीच्या वेळी तर अवॉइड करावे. दुपारच्या वेळेला आपण खाल्लं तर ते पचायला थोडं पोटाला सोपं जातं. मासे आणि अंडी तेवढेच परिणाम करत नाही, परंतु हिरवे पालेभाज्या, डाळ वगैरे यावर आपण जर जोर दिला पचन संस्थेवरही त्याचा लोड येत नाही. आपली जीवनशैली ही विशिष्ट पद्धतीने आपण ठेवली पाहिजे. जीवनशैलीचं एक शेड्यूल व्यवस्थित जर तयार केलं तर ऍसिडिटी सहजपणे दूर होते आणि इतर आजारही आपल्या जवळ येणार नाही. तुम्ही जेव्हा सकाळी लवकर उठता तेव्हा उकळ बसून कोमट पाणी 1 ग्लास कमीत कमी प्यावं. जास्तीत जास्त आपल्या कॅपॅसिटीनुसार आपण पिऊ शकता. त्यामध्ये जर लिंबू आणि मध घालून पित असाल तर अतिउत्तम. गरम पाणी पिल्यानंतर काही वेळ टेहाळणी करावी 2-5 मिनिट आणि त्याच्यानंतरच आपण शौचास जावे. शौच स्नान झाल्यानंतर कमीत कमी अर्धा तास चालायला पाहिजे. ज्याला शक्य होईल त्याने रनिंग करावी. नसेल शक्य तर जोरात चालण्याचा जर तुम्ही 30 मिनिटे सराव केला तर तुमच्या बऱ्याच व्याधी दूर होण्यास मदत होते. 20 मिनिटं जर तुम्ही प्राणायाम केले, त्यामध्ये कपालभाती, भस्त्रिका, अनुलोम विलोम यासारखे प्राणायामाचा समावेश करा, जेणेकरून की तुमची पचन संस्था आणि श्वसन संस्था दोन्हीही चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग बनतात. जेवण झोपण्याच्या अगोदर कमीत कमी 1 तास केल्या गेलं पाहिजे. जेवण केल्यानंतर अर्धा 1 तास आपली हालचाल चालू असली पाहिजे. जेवणानंतर शतपावली करावी आणि ही शतपावली आरोग्याच्या पचनासाठी उपयुक्त असते. जेव्हा तुम्ही बेडवर जाता तेव्हा डायरेक्ट झोपून जाऊ नका, तर त्या ठिकाणी तुम्ही वज्रासनात बसलं पाहिजे. तुमची पचनक्रिया अत्यंत मजबूत बनते. त्याचप्रमाणे तुमचे स्नायू आणि सांधेदुखी याच्यावरही वज्रासनानं आराम मिळतो. वज्रासनात बसण्याच्या अगोदर 1 ते 1.5 कप थंड दूध घ्या. त्यामध्ये 2-2.5 चमचे गावरान तूप टाका आणि त्याचं सेवन करा. तुम्हाला ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही. आणि जर हे सगळं करत असतानाही तुम्हाला जर ऍसिडिटी होतच असेल, ओवा चावणे, बडीशोप आणि काळं मीठ याचं मिश्रण चावणे, तुळशीचे पानं चावणे याने लगेच ऍसिडिटीवर आराम पडतो. ऍसिडिटी होण्यासाठी जसा आपला आहार विहार कारणीभूत आहे तसेच आपल्या सवयीही कारणीभूत आहेत. बऱ्याच जणांना
उशिरापर्यंत जागावं लागतं आणि त्याच्यामुळे ऍसिडिटीचा त्रास होतो. काही जणांचं जेवण अवेळी होत असतं, त्यामुळे योग्य त्या जेवणाच्या वेळा ठरवून घेतल्या पाहिजे. सकाळी 11च्या आत कमीत कमी नाश्ता झालाच पाहिजे आणि दुपारा 2च्या आत दुपारचं जेवण. संध्याकाळचं जेवण दिवस मावळण्याच्या आत जर घेता आलं तर अतिउत्तम, आणि जर शक्यच झालं नाही तर 8च्या आत तरी घेतलं पाहिजे. जे लोक रात्री उशिरा जेवतात त्यांना ऍसिडिटीचा त्रास होण्याचा संभव जास्त असतो. तसेच अनेक लोकांना मानसिक ताण असतो आणि त्यामुळे त्यांना ऍसिडिटी वाढते. मानसिक ताण ही एक ऍसिडिटीचं मुख्य कारण आहे. महिलांना गर्भधारणाच्या काळामध्ये ऍसिडिटीचा त्रास संभवत असतो, कारण की त्यांच्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होऊन जात असतं. तर याचे नियोजन आपण योग्य त्या पद्धतीने आपलं शेड्यूल ठरवून, आपली जीवनशैली ठरवून आपण जीवन जगलं. परंतु हे सगळं करत असतानाही जर तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होतच असेल तर या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. आमच्या या उपक्रमाचा फायदा घेतलेले व्यक्तींच्या मुलाखती या चॅनलवर दिलेल्या आहेत. तुम्ही वेगवेगळे ते व्हिडिओज पाहून त्या लोकांचे अनुभव ऐकू शकता. त्रास असेल तर नक्कीच तुम्ही या नंबरवर संपर्क साधा आणि योग्य ते मार्गदर्शन मिळवा. अशाच प्रकारचे हेल्दी आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.